आणि आज त्यांच्यासोबत एकूण त्यांच्यासहित 11 लोकांचं आत्मसमर्पण हे आपण बघितलेलं आहे। मला असं वाटतं की आता हा जो काही माओवाद आहे हा कुठलाही विचार नाही, कुठलाही आचार नाही, केवळ भारताच्या व्यवस्थेवर, आमच्या संविधानावर विश्वास नाही अशा प्रकारच्या मंडळींनी अराजकता तयार करण्याकरता हे अभियान उभारलं। सुरुवातीच्या काळामध्ये काही लोक भरकटले, पण आज जे लोक या माओवादी गतिविधीमध्ये आहेत त्यांच्याही लक्षात येत आहे की न्याय मिळायचा असेल तर भारतीय व्यवस्थेतनं मिळेल, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या संस्थांतनं मिळेल। आणि म्हणून जसा विकास पुढे चाललेला आहे तसा माओवादाची पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि मला विश्वास आहे की जे शौर्य आमची C60 या ठिकाणी दाखवते, सोबत काही सेंट्रल फोर्सेसही दाखवत आहेत, याच्यामुळे येत्या काळामध्ये माओवाद महाराष्ट्रातनं हद्दपार झालेला आपल्याला दिसेल, तो पूर्णपणे संपलेला आपल्याला दिसेल। या निमित्ताने देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा साहेब या दोघांचे याकरता आभार मानतो की या लढ्यामध्ये अत्यंत मोलाची मदत ही केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळते। या ठिकाणी कनेक्टिव्हिटी तयार करण्याकरता रस्ते असतील, पुलं असतील, मोबाईलचे टावर असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनुदानांच्या माध्यमातून आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं की गृहमंत्री अमित शहा साहेबांनी जे कोऑर्डिनेशन सुरू केलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये, आता माओवाद्यांशी लढत असताना राज्याच्या भिंती उरलेल्या नाहीत, सीमा उरलेल्या नाहीत, जिथे जो ऑपरेशन करू शकतो तो ऑपरेशन करतोय। आपणही अनेक वेळा आपल्या सीमेच्या पलीकडे जाऊन अतिशय महत्त्वाची ऑपरेशन्स पूर्ण केलेली आहेत। इंटेलिजन्सचं शेअरिंग होत आहे। अनेक वेळा बाजूच्या राज्यांचे माओइस्ट ज्यावेळेस आपल्याकडे ट्रान्झिटला असतात त्यावेळी आपल्याला इंटेलिजन्स मिळतं, आपण त्यांच्यावर कारवाई करतो। त्यामुळे हे जे काही कोऑर्डिनेशन आता तयार झालेलं आहे यामुळे एकूणच सगळीकडे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। शेवटी महाराष्ट्राने जरी माओवाद्यांवर त्या ठिकाणी पूर्ण डॉमिनन्स मिळवला तरी बाजूची राज्य जोपर्यंत त्या ठिकाणी तो डॉमिनन्स मिळवणार नाहीत तोपर्यंत ट्रान्झिट रूट म्हणून महाराष्ट्राचा उपयोग होईल किंवा वेगवेगळ्या प्रकारे होईल। आणि म्हणून हे कोऑर्डिनेशन अत्यंत महत्त्वाचं आहे। पण मला असं वाटतं की आज ज्या प्रकारे C60 ने एक मॉडेल तयार केलेलं आहे ते आता देशातले इतर राज्य देखील स्वीकारतायत, हे मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून